प्रामाणिकपणे सांगेन की हे सरकार ह्याच्यामध्ये कुणाला तरी वाचवतंय, ज्या माणसाला वाचवतंय तिथलेच आमदार खासदार आहेत जे त्रास देत होते तिला। सीएम आहात, इन्व्हेस्टिगेशन नाही, काही माहिती नाही, तुम्ही तुमचा माणूस आहे, तुमच्या पार्टीचा माणूस आहे म्हणून डायरेक्ट बाजू घेताय की क्लीन चिट, म्हणजे मग आमची मुलगी चुकीची होती। आज प्रत्येक घरामध्ये एक संपदा आहे का बीडचं नाव खराब करतं, म्हणजे त्या बीडनी त्या लोकांना सतवलं गेलेलं होतं। तिथले जेवढे पण ऊसतोड कामगार आहेत त्यांनाही बीड ऐकलं की त्रास दिला जातो। म्हणजे हे जसं आमचे राहुल गांधी म्हणाले की हे सगळं प्लॅन करून मृत्यू केलेला आहे, म्हणजे हत्या आहे, आत्महत्या नाही, ही सरळ सरळ हत्या केलेली आहे। केलं पाहिजे। महिला आयोगाचं काम आहे महिलांना न्याय देणं, त्या बाबतीत त्या काहीच करत नाही आहेत। त्या फक्त लाली लिपस्टिक लावून झगामगा मला बघा असतं, येऊन बसायचं। रुपाली चाकणकर ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून मला राजकारणाच्यात आणायचं नाही, पण एक आई म्हणून तुम्हाला सांगताय, तुम्हाला मुलगी नाही पण आम्हाला मुली आहेत, आम्हाला आमच्या मुलींची काळजी आहे, आणि तुम्ही जर असं केलं तर आमच्या आयांची त्यांना हाय लागेल आणि वाईट परिस्थितीत सरकार येईल त्यांच्या। असं असताना तुम्ही असं विचित्रसारखं बोलताय, म्हणजे लाज लज्जा। तुम्ही महिला आयोग म्हणल्यावर तुम्ही आई आहात, तुम्ही महिलांना न्याय देण्यासाठी तुम्हाला ते म्हणजे त्या पूर्ण पदाचा तिने गरिमाच घालून टाकलाय। फक्त नाट्यापट्ट्या करून यायचं, आपल्याला बघायचं, लोकांनी बघायचं, एवढंच करायचं, चांगल्या चांगल्या साड्या। हे महिला आयोग नव्हे, महिला आयोगने आज इथं यायला पाहिजे होतं, किती दिवस झालेत, का नाही आली ती? चूक मुलीची असो नसो तिचं काम आहे इथं येऊन आईवडिलांना भेटणं। खूप चांगल्या कार्य करणाऱ्या वाटतात, त्यांनी सावध राहावं, नाही तर आम्ही काँग्रेसच्या महिला घुसू आणि महिला आयोगामध्ये तिला चोप देऊ। पीडित मुंडे कुटुंबियांना भेट देण्यासाठी काँग्रेसच्या सचिव या ठिकाणी आलेले आहेत। विचारतो, ताई तुम्ही भेटायला आज आलेला होतात, काय परिस्थिती होती? कुटुंबियांनी काही माहिती तुम्हाला दिली आहे का? प्रशासनाकडून काही तुम्ही माहिती घेऊन आलात का? आणि कसं हे सगळं प्रकरण चाललं आहे? प्रशासनाने आम्हाला अशी माहिती दिली होती की आम्ही पूर्ण व्यवस्थित त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करतोय। नंतर आपल्या मोहीम ज्या आहेत महिला आयोगाच्या, ज्यांना डोकं नावाची चीज नाही आहे, अशा ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी त्या आरोपीच्या बाजूला बसून आमच्या मुलीवर आरोप केलेत। म्हणजे ही निर्लज्ज सिस्टम आहे, हे सरकार अतिशय निर्लज्ज आहे। म्हणजे हे 3 इंजिनवालं सरकार आहे, यांच्यावर आमचा विश्वास नाही आहे। आत्ता जेव्हा पीडितेच्या भावाशी बोलल्यानंतर कळलं की सगळा जो इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते सगळं वेगळंच चाललंय। म्हणजे मुलगी कशी वाईट होती किंवा मुलीच्या कशा चुका होत्या हे तुम्ही सांगताय। आरोपीचा तुमच्याकडे अजून फोन नाही आहे, जो PSI तुम्ही पकडलाय त्यांनी फोनही तुम्हाला सरेंडर केला नाही आहे। म्हणजे ही सगळी मिलीभगत आहे ना तुमची। जेव्हा ही लोक तिथे गेले, तिला तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे होतं की बॉडी आम्हाला उतरवायची, तुम्ही किती वाजे तुम्ही हे योज तर ते पाठवूनही दिला। म्हणजे त्यांना बघा, आणि त्याच्यानंतर ते जेव्हा प्रूफ मागताय, त्याचं व्हिडिओ शूटिंग असतं, फोटो असतात, ते पण तुम्ही देत नाही। म्हणजे गरीब आहे, त्या गरिबांनी काय तुमचे फक्त अत्याचार सहन करायचे? आणि मी प्रामाणिकपणे सांगेन की हे सरकार ह्याच्यामध्ये कुणाला तरी वाचवतंय, ज्या माणसाला वाचवतंय तिथलेच आमदार खासदार आहेत जे त्रास देत होते तिला, रात्री अपरात्री उठवायचे, तिला जे रिपोर्ट बनवायला सांगायचे, कंपल्शन करायचे की हेच झालं पाहिजे, ते झालं पाहिजे। ती बिचारी म्हणजे इतकी ती हे झाली होती, स्ट्रेस झाली होती की त्याच्यातनं तिला काही सुचलं नाही, तिने शेवटचा उपाय हा केलेला आहे। आणि मी सांगते 48 तासात हा CM स्टेजवर जाऊन क्लीन चिट देतोय। व्हॉट इज दिस नॉनसेन्स? अक्कल नावाची चीज आहे का? तुम्ही CM आहात, इन्व्हेस्टिगेशन नाही, काही माहिती नाही, तुम्ही तुमचा माणूस आहे, तुमच्या पार्टीचा माणूस आहे म्हणून डायरेक्ट बाजू घेताय की क्लीन चिट, म्हणजे मग आमची मुलगी चुकीची होती। आज प्रत्येक घरामध्ये एक संपदा आहे। आज प्रत्येक माणूस विचार केला, माझी मुलगी डॉक्टर, मी पाठवू का नको? ग्रामीण भागामध्ये हिला पाठवू नको, ह्याच्यावर अत्याचार तर नाही होणार, माझी मुलगी जिवंत परत येईल का नाही? मी CM फडणवीस साहेबांना सांगते की साहेब, एक तर ती महिला आयोगाची जी अध्यक्ष दिली तिचा राजीनामा घ्या, तिला अक्कल नाही। ती मुलींच्या जेवढ्या आजच्या 2-3 केसेस महिलांच्या बाबतीत आले, त्यांनी कॅरेक्टर ॲसिनेशन केलेलं आहे। आणि जर आम्ही तिला विचारायला गेलो, तू दुसऱ्यांचं कॅरेक्टर ॲसिनेशन करते, आम्ही जर विचारलं तर काय होईल साहेब? तुम्ही प्रेस याच्यामध्ये अजितदादांना जागं करू शकता की दादा जग जाओ, तिला काढा। दुसऱ्या महिला नाही आहेत का त्यांच्या पक्षात? आहेत ना, भरपूर, द्या ना त्यांना ती पदं। कमीत कमी आमच्या मुलींना न्याय मिळाला, आमच्या मुली जिवंत राहतील। नाही, त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल, काय हरकत नव्हतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक काही मुद्दे मांडलेत का तिथं? त्यांचा संवाद, मुलीचा संवाद, पत्रकार परिषद तुम्ही घ्यायची तर महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये घ्यायची होती ना, 4 टाळके घेऊन, आणि त्याच्यामध्ये आरोपी बसलेला तिथे, त्यांना घेऊन तुम्ही पत्रकार परिषद? कोण आरोपी बसलेला तिथे? ते महाडिक का कोण धुमाळ तिथे होतेच ना, ते सगळे त्याच्यातच आहे ना। हे सगळे षडयंत्रातला हा पहिला मृत्यू नाहीये साहेब, ह्याच्या आधी खूप मृत्यू झालेले आहेत। हा उघडकीट झाला कारण का तुम्ही त्यांनी बीडला जे संबोधलं
की बीडची आहे किंवा बीडचं आहे, बीडमध्ये काय अतिरेकी निर्माण होतात का बीडचं नाव खराब करतात? म्हणजे त्या बीडनी त्या लोकांना सतवलं गेलेलं होतं. तिथले जेवढे पण ऊसतोड कामगार आहेत त्यांनाही बीड ऐकलं की त्रास दिला जातो. म्हणजे हे जसं आमचे राहुल गांधी म्हणाले की हे सगळं प्लॅन करून मृत्यू केलेला आहे, म्हणजे हत्या आहे, आत्महत्या नाही, ही सरळ सरळ हत्या केलेली आहे आणि याला पूर्ण सरकार जबाबदार. या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही संबंधित कुटुंबियांचे नातेसंबंध जोडण्याचा घेतलं पाहिजे. तिला काम मोठं करतात मला कळत नाही, अक्कल नाही तिला. महिलांचा महिला आयोग आहे का पुरुषांचा महिला आयोग आहे? ती पुरुषांच्या आयोगावर पाठवा तिला, महिला आयोगावर पाठवू नका. तिला महिलांची बाजू घेता येत नाही. ती महिलांवर शिंतोडे, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. आणि अशी बाईने आम्ही बघू, जर नाही बदललं तर नाही आम्ही त्या महिला आयोग मंडळामध्ये घुसून तिला जोड्याने मारलं तर बघा. नाही, सरकारकडून काही पावलं उचलली जात नाही ठोस. त्यांच्या राजीनाम्याचे असतील, आरोपींना अटक करायची, ज्यांचे या प्रकरणाशी संबंधित आहेत त्यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याचे वारंवार तुम्ही लोक मागणी करतात. हे का वाटत नाही त्यांना की हे सगळं केलं पाहिजे? महिला आयोगाचं काम आहे महिलांना न्याय देणं. त्या बाबतीत त्या काहीच करत नाही आहेत. त्या फक्त लाली लिपस्टिक लावून झगामगा मला बघा असतं, येऊन बसायचं, एखादी प्रेस घ्यायची, पोलिसांकडनंच माहिती घ्यायची. जेव्हा तिला उत्तर दिसत नव्हती तेव्हा ती DYSPकडे अशी बघायची, मग ती DYSP बोलायची. मग तुला जर माहिती नाही तर तू प्रेस कशाला घेतेय? आणि तुला जर आमच्या मुलीला वाचवायचं नव्हतं किंवा आमच्या मुलीच्या न्यायासाठी मागणी करायची नव्हती तर तू तिथे यायचंच नव्हतं. तू उलट त्या प्रेसमध्ये बसून मुलीच्या विरोधात बोलली. म्हणजे तो बनकर आहे, त्याची बहीण जे बोलत होती, त्याची बहीण जे घाणेरडे आरोप करत होती, ती फक्त बनकरच्या बहिणीची स्क्रिप्ट वाचली हो तिने. म्हणजे तिने लाज लज्जा काही ठेवलीच नाहीये. आणि आमच्या मुलीला अत्याचार झालेला आम्ही हा सहन करणार नाही. रुपाली चाकणकर ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून मला राजकारणाच्यात आणायचं नाही, पण एक आई म्हणून तुम्हाला सांगताय, तुम्हाला मुलगी नाही पण आम्हाला मुली आहेत. आम्हाला आमच्या मुलींची काळजी आहे आणि तुम्ही जर असं केलं तर आमच्या आयांची त्यांना हाय लागेल आणि वाईट परिस्थितीत सरकार येईल. त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये 2-3 वेळा त्यांनी बोलून असं दाखवलं की त्यांचे 2-3 जणांसोबत, म्हणजे बनकर असेल, तो बदने असेल, यांच्याशी संवाद होता असं सांगत होते वारंवार. त्या चॅटिंग वगैरे, फोन कॉल्स, व्हॉइस कॉल्स. इंटेन्शन काय होतं? नालायक बाई आहे. अहो, कोणाच्या घरात काय झालंय आज ते आई वडील ते भाऊ ते घर पाहिल्यानंतर मला स्वतःचं माझं, कारण का माझ्याही 2 मुली गेलेल्या आहेत, मला माहिती आहे की आईची परिस्थिती काय असते. असं असताना तुम्ही असं विचित्रसारखं बोलताय. म्हणजे लाज लज्जा. तुम्ही महिला आयोग म्हणल्यावर तुम्ही आई आहात, तुम्ही महिलांना न्याय देण्यासाठी तुम्हाला ते म्हणजे त्या पूर्ण पदाचा तिने गरिमाच घालून टाकलाय. फक्त नाट्यापट्ट्या करून यायचं, आपल्याला बघायचं, लोकांनी बघायचं, एवढंच करायचं, चांगल्या चांगल्या साड्या. हे महिला आयोग नव्हे. महिला आयोगने आज इथं यायला पाहिजे होतं. किती दिवस झालेत, का नाही आली ती? चूक मुलीची असो नसो तिचं काम आहे इथं येऊन आई वडिलांना भेटणं. तर उलट ती त्या बनकरच्या बहिणीची स्क्रिप्ट असते. त्यामुळे तिला महिला आयोग अध्यक्षाला जोडे मारण्याशिवाय आमच्या पालकांकडे पर्याय नाहीये. अजितदादा आणि त्यांचे जे लोक आहेत ज्यांना त्या खूप चांगल्या कार्य करणाऱ्या वाटतात त्यांनी सावध राहावं, नाही तर आम्ही काँग्रेसच्या महिला घुसू आणि महिला आयोगामध्ये तिला चोप देऊ. तर हे प्रकरण संतापाचं बनलेलं आहे. इथं अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. 2-3 प्रमुख मुद्दे यांनी तो उपस्थित केले की कुटुंबियांसोबत भेट दिली तर नाहीच आहे, मात्र तिचे मरणोत्तर तिच्यावर शिंतोडे उडवले मुलीवर आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. प्रशासनाकडून काही ठोस माहिती दिली जात नाही आहे, पावलं उचलली जात नाही आहेत. पक्षाकडून, सत्ताधाऱ्यांकडून काहीही तपास होत न होता क्लीन चिट दिली जाते. याच बाबतीमध्ये इथं रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला सारवासारव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे का, हाही प्रश्न उपस्थित केला. येणाऱ्या काळामध्ये जर त्यांचा राजीनामा घेतला नाही आणि योग्य आमच्या कुटुंबियांना न्याय दिला नाही, कुटुंबीय, तर त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांना जोड्यानं मारू असं इथे काँग्रेस नेत्यानं सांगितलं. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, परळी.